मित्रांनो, या मशीनचं नाव आहे सरफेस ग्राइंडिंग। या मशीनवर जॉबच्या सरफेसवर ग्राइंडिंग केलं जातं, म्हणून या मशीनला सरफेस ग्राइंडिंग असं म्हटलं जातं। तर ह्या ठिकाणी आपण आताच्या अगोदर लेथ मशीन पाहिली असेल, ड्रिलिंग मशीन पाहिली असेल, आणि आता सरफेस ग्राइंडिंग मशीनवर जॉबला सरफेस ग्राइंडिंग करणार आहोत। आणि या सरफेस ग्राइंडिंग करण्या अगोदर हे जे व्हील असतं त्या व्हीलला ड्रेसिंग करून घेतलं जातं। जसं आता आपल्याकडे कुऱ्हाड असते किंवा सुरी असते, त्या सुरीला जशा प्रकारे धार लावली तर वस्तू व्यवस्थित त्या काढता येते, भाजीपाला व्यवस्थित काढता येतो, तसंच या व्हीलला शार्पनिंग केलं जातं। त्यासाठी ड्रेसरचा वापर करतात। या डायमंड ड्रेसरच्या सहाय्याने याला ड्रेसिंग करून घेतलं जातं, म्हणजे त्याला धारदार केलं जातं। त्यानंतर ड्रेसिंग केल्यानंतर ज्या जॉबला ग्राइंडिंग करायचं तो या टेबलवर ठेवला जातो, आणि टेबलवर ठेवून मग आपण त्याला ग्राइंडिंग करत असतो। तर प्रथम आपण या सरफेस ग्राइंडिंग मशीनवर या ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या ग्राइंडिंग व्हीलला कशा प्रकारे ग्राइंडिंग केलं जातं किंवा करतात हे आज आपण पाहणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या टेबलवर हा ड्रेसर ठेवल्यानंतर याला एक लिव्हर आहे, या लिव्हरनी ऑन ऑफ होतो, म्हणजे हा मॅग्नेट ऑन झाला इकडे केला ऑफ होतो, म्हणजे ज्या जॉबवर ग्राइंडिंग करायचं तो देखील याच पद्धतीने पकडायचं आहे। आता आपल्याला याला ड्रेसिंग करायचं। आता याच्यामध्ये हे लॉन्जिट्युडनल फीड आहे आणि हे क्रॉस फीड आहे, आणि या ठिकाणी ह्या व्हीलच्या सहाय्याने हा व्हील ह्या व्हीलच्या सहाय्याने हा व्हील हेड आहे वर खाली होतो। पहा तुमच्या लक्षात येईल, इथं पहा वर जातो, बरोबर। आता आम्हाला या ठिकाणी याला ड्रेसिंग करायचं आहे, बरोबर। आता या ठिकाणी याला आपण ऑन केलं, आणि शक्यतो ह्या मशीनवर ग्राइंडिंग करताना सेफ्टी गॉगलचा वापर करायचा। आता माझ्याकडं गॉगल आहे, मी त्याचा वापर करतोय। तुमच्या डोळ्यात याच्या ॲब्रेशनचे कण जाणार नाही, खबरदारी घ्यायची, समोर उभे राहू नका, हे बघा। आता मी व्हील चालू करतोय, मशीन कशा प्रकारे चालू होते पहा। या मशीनचं इकडून मेन स्विच चालू केल्यानंतर शेजारी एक स्विच आहे, हे स्विच आहे पहा, हे बंद आहे। आता हे बंद आहे, हे बंद चालू करायचं, इथं इंडिकेटर लागतो, बरोबर। इंडिकेटर लागल्यानंतर हे व्हील ऑन, हे कशाचं आहे व्हील ऑन, व्हील चालू होते। आता व्हील चालू झाल्यानंतर हळूवारपणे या टेबलने याला कट लावणार आहे, डोळ्यात जाईल, तर याने कट लावल्यानंतर आपण ड्रेसिंग करणार आहे। हळूवार टच करून घेतो मी। आता इकडून तुमच्या लक्षात येईल काळे तिथं शार्पनिंग झालेलं ड्रेसिंग, हळूवारपणे आपण या ठिकाणी कट लावून देखील ड्रेसिंग करू शकतो, थोडा मायक्रोकॉलर सारखा। आणि त्या व्हीलच्या फेसला आपल्याला कटिंग योग्य बनवलं जातं। हे ड्रेसिंग करतं म्हणजे काय होतं, त्याची कुठंतरी त्या व्हीलची कटिंग एज बोथट झाली जाते, ती ब्लंट झाली जाते, त्यामुळं योग्य प्रकारे ते व्हील कटिंग करत नाही। आणि अशा व्हीलला काय केलं जातं, या ड्रेसिंगच्या टुलाच्या सहाय्याने ड्रेसिंग केलं जातं। टेबलवर मॅग्नेट टेबलवर तो पकडला जातो, इकडून पाहू शकता, या बाजूला तुम्ही निरीक्षण करू शकता की कटिंग एज अशी शार्प झालेली असेल। आता आपण ड्रेसिंगची क्रिया कशा प्रकारे केली जाते हे पाहिलं। ड्रेसिंग केल्यामुळं ह्या व्हीलच्या फेसला शार्पनेस येतो, आणि आपल्याला आता ज्या जॉबवर ग्राइंडिंग करायचं आहे त्या जॉबचा फेस ग्राइंडिंग करण्याकरता आपल्याला टेबलवर पकडायचं आहे, बांधायचं आहे। आता हे जॉब याच्यावर पकडण्याकरता हे जॉब याच्यावर ठेवल्यावर ह्याची जाडी आहे साधारणपणे 9.5 mm 10 mm, त्याचे 3/4 जाडीचे सपोर्ट द्यायचे, कारण ज्यावेळेस ग्राइंडिंग करतो त्यावेळेस जॉब उडू नये, जॉब उडू नये म्हणून या जाडीचे 3/4, उदाहरणार्थ 100 mm जॉबची जाडी असेल तर 75 mm चा जॉब 75 mm चे सपोर्ट द्यावे साईडला। आता याची जाडी कमी असल्यामुळे आपण काय करणार आहे, त्याच्यापेक्षा कमी जाडीचे सपोर्ट देणार आहे साईडला, म्हणजे ज्यावेळेस जॉब ग्राइंडिंग करतो त्यावेळी व्हीलच्या फेसच्या दाबामुळं तो उडू नये। तर आता या ठिकाणी मी 2 जॉब एकत्र लावणार आहे, पकडणार आहे। समजा या ठिकाणी पहा, आता आपण या ठिकाणी 2 जॉब एकत्र पकडणार आहे, आणि त्याच्या साईडला अशा 3/4 जाडीचे सपोर्ट देणार आहे, 3/4 जाडीचे काय करणार आहे सपोर्ट देणार आहे। मी स्टॉपरच्या हिशोबाने पकडतोय खालच्या, आपण स्टॉपर ऍडजस्ट करू शकतो, हे स्टॉपरच्या जॉबच्या नुसार काय करणार आहे ऍडजस्ट करतोय। आता हे केल्यानंतर या ठिकाणी मी ऑन करतोय, टेबल काय करतोय ऑन करतोय, खात्री करायची अगोदर
म्हणजे जॉब काय होतं हलणार नाही. आता हलणार नाही सेफ्टी म्हणून सेफ्टी गार्ड पण लावायचे. दिसणार नाही म्हणून आपण सेफ्टी गार्ड थांबवतोय थोडंसं. आता ह्या ठिकाणी जवळ घेऊन ठेवतो मी थोडंसं. आता हे सगळं जवळ आल्यानंतर मी व्हील ऑन करतोय. व्हील ऑन केल्यावर हायड्रॉलिक टेबल ऑन करतोय. हायड्रॉलिक टेबल हे शेजारचं बटन आहे हायड्रॉलिक. हां आता या ठिकाणी हे स्पीड आहे टेबलचं कमी जास्त करणार आहे. हे एक घ्या. आता आपल्याला हे इकडे सरकवायला लागणार आहे. हे स्टॉपर आहे ना इकडे सरकवा. थोडासा अजून आपण जॉब इकडे सरकूया म्हणजे पूर्ण लांबीमध्ये काय होईल आपल्याला ग्राइंडिंग करता येईल. बरोबर. व्हीलला दोन्ही बाजूला चाल मिळाली पाहिजे. हां पास झालं पाहिजे. आता कट लावताना जॉब बाजूला आता आपण ॲटोमॅटिकमध्ये काम करणार आहे स्वयंचलित. बरं स्टॉपर. आता या ठिकाणी या लिव्हरने तुमचं या टेबलचं स्पीड कमी जास्त होते. पहा माझ्याकडे ओढलं फाट जातोय. इकडे केलं तर स्पीड कमी होते. पाहिलं. तुम्हाला फिनिशिंग आणायचं असेल तर टेबलला स्पीड काय करायचे हळूवार द्यायचे. आता मी क्रॉस स्पीड टाकतोय. बघा इथं क्रॉस स्पीड चालू झाले म्हणजे टेबल वरील जॉब व्हीलकडे फेसकडे जातोय. आता इकडे जर उलट टाकलं इकडे पाहिलं की हे पुढे फिरतं इकडं. आता मी लिव्हर उलटी टाकली पहा इकडे फिरेल. हे लक्षात घ्यायचे म्हणजे आपल्याला जॉब पुढे फिट झाला पाहिजे व्हीलकडे. मग त्यानुसार याला तशी व्हील फिट द्यायची. फक्त याला तशा पद्धतीने फिट द्यायची. तशा पद्धतीने या लिव्हरला काय करायचे फिरवायचे. आता जॉबवर व्हील आल्यानंतर थोडा थोडा डेप्थ ऑफ कट देऊन सुरुवात करायची ग्राइंडिंगला. टच करतो मी. नको उभे राहा. मी टच करतोय आता हळूहळू जॉबला टच करतोय. मी अप अँड डाऊन व्हीलने या व्हीलला जॉबला टच करण्याचा प्रयत्न करतोय. आणि टच झाल्यानंतर मग मी कट ॲटोमध्ये सोडणार आहे. आता कट लागलेलं आहे. पहा आता कट लागलेलं आहे. मी याला फिट देऊन ग्राइंडिंग करायला सुरुवात करतो. का आता जो उंचवटा असेल जॉबचा त्या ठिकाणी कट लागणार आहे. दोन जॉब आहेत त्यापैकी एक जॉब उंच आहे म्हणून एका ठिकाणी ग्राइंडिंग होते. पूर्ण जॉब पास झाल्यावर पुन्हा कट लावून ग्राइंडिंग करणार आहे आपण. ग्राइंडिंग करताना सेफ्टी गॉगलचा वापर करायचा आहे म्हणजे डोळ्यात ॲब्रेसिव्ह चेपण जाणार नाही. ही खबरदारी प्रत्येकाने काम करताना घ्यायची आहे. आता मी जॉब व्हील पास झालेले थोडासा पुन्हा कट लावते आणि
फीड उलटं देतोय आता, फीड उलटं इकडे टेबल तिकडे गेला होता, टेबल इकडे घेणार आहे परत आता. इथं लक्षात येईल तुम्हाला व्हीलवरून ही फीड इकडे येते. व्हील खाली जॉब येणं गरजेचं आहे ग्राइंडिंग होताना. हा अजून थोडा डेप्थ ऑफ कट दिल्यामुळं जो बाजू ग्राइंडिंग झाली नसेल तिथं हळूहळू कट लागायला सुरुवात झालेली आहे इकडं. बा अशा प्रकारे जोपर्यंत सगळीकडे कट लागत नाही तोपर्यंत डेप्थ ऑफ कट द्यायचे, नंतर साईज मोजून दुसऱ्या बाजूने कट द्यायचे. परत कट लावलाय मी, परत उलट फीड देतोय. हळूहळू जॉबच्या पूर्ण भागावर कट लागेल अशा पद्धतीने ही कृती करायची आपल्याला. एका बाजूला फिनिशिंग ऑपरेशन, ग्राइंडिंग हे ऑपरेशन फिनिशिंग असतं. अजूनही थोडेफार मटेरियल राहिलेलं आहे. ते पूर्ण आपण काय करणार आहे, कट देऊन पुन्हा उलट फीड देऊन परत ग्राइंडिंग करणार आहे. तो डेप्थ ऑफ कट देताना या ठिकाणी या मायक्रो कॉलरला अशा प्रकारे कट लावला जातो. इथं कट लावल्यानंतर याला उलट टाकायचं फक्त. परत व्हील खाली जॉब आणायचा आहे. ग्राइंडिंग करताना व्हील खाली जॉब पास करायचं थोडक्यात. अशा प्रकारे हा जॉबची एक बाजू ग्राइंडिंग झाल्यानंतर आपण ती साईज मोजायची आणि उलट्या बाजूने पुन्हा कट लावून जॉबची ड्रॉइंग प्रमाणे जाडी आपण ग्राइंडिंग करायची. अशा प्रकारे या सरफेस ग्राइंडिंगवर हे सरफेस ग्राइंडिंगचं ऑपरेशन केलं जातं. ग्राइंडिंग करण्यापूर्वी त्या व्हीलला ड्रेसिंग केलं जातं. त्यानंतर टेबलवर जॉब आणल्यानंतर हे लेग ड्रॉप सेट केले जातात. मग ॲटोमॅटिक सर्व सेटिंग करून आपण जॉबला ग्राइंडिंग करून जॉबची जाडी बनवू शकतो. धन्यवाद.